नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत घोडा आणि गोगलगाय। एक घोडा होता, तो खूप घमंडी होता। त्याला एक गोगलगाय दिसली। तिला हळूहळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली। अगं गोगलगाई, चल शर्यत लावायची का? त्याने विचारले। गोगलगाईला घोड्याचा राग आला। बरं, चालेल, रविवारी शर्यत लावू, ती म्हणाली। गोगलगाय घरी गेली आणि तिने इतर सर्व गोगलगायींना एकत्र जमवले। त्यांना शर्यतीबद्दल सांगितले। सर्वांनी मिळून घोड्याला अद्दल घडवायची योजना आखली। रविवारी सर्व गोगलगायी अगदी लवकर घराबाहेर पडल्या। शर्यतीच्या सुरुवातीच्या जागेपासून शर्यत संपणार होती तिथपर्यंत थोड्या थोड्या अंतरावर गोगलगायी एक एक करून लपून राहिल्या। शर्यत सुरू झाली। घोडा थोडा वेळ पळाला आणि त्याने समोर पाहिले। समोर गोगलगाय। घोड्याने आपला वेग वाढवला, तरी समोर गोगलगाय। घोडा अजून अजून जोरात धावू लागला। कितीही जोरात धावायचा प्रयत्न केला तरीही गोगलगाय घोड्याच्या पुढेच होती। दमून भागून शेवटी घोड्याने हार मानली। मी हरलो, असा तो निमूटपणे म्हणाला आणि गोगलगाय आनंदित झाली।